पाहणार आहेत. सर्वात सोपा, सर्वांना आवडणारा हा टॉपिक आहे. या टॉपिक मधला एकही मार्क तुमचा जाणार नाही, कारण मॅट्रिसेस आपण इयत्ता 11 मध्ये शिकलेलो आहे. मॅट्रिक्स बद्दल बेसिक माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, माहित आहे तुम्हाला. सर्वात अगोदर आपण मॅट्रिक्स म्हणजे काय ते पाहूयात. सर्वांना माहित आहे मॅट्रिक्स म्हणजे एक अरेंजमेंट असते. त्याच्यामध्ये रोज असतात, कॉलम्स असतात, एलिमेंट्स असतात, त्याला नाव असतं काहीतरी. हे सारं अरेंजमेंट म्हणजे त्या साऱ्या स्ट्रक्चरला आपण मॅट्रिक्स म्हणत असतो. मॅट्रिक्स इज अन अरेंजमेंट ऑफ रोज अँड कॉलम्स इन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे काय, अरेंजमेंट असते एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, ज्याच्यामध्ये आपण रोज लिहित असतो, कॉलम्स लिहित असतो. याच्यामध्ये जे आडवे असतात त्यांना आपण रोज म्हणत असतो, जे उभे असतात त्यांना आपण कॉलम म्हणत असतो. या साऱ्या अरेंजमेंटला आपण म्हणतो मॅट्रिक्स. सपोज याच्यामध्ये आहे 3 रोज आणि 3 कॉलम्स. समजा मी एक मॅट्रिक्स लिहितो A इक्वल टू 2 1 3 0 1 2 आणि लास्ट लिहिलाय 1 1 2. मित्रांनो, याच्यावर तुम्हाला लक्षात येईल एकूण रोजची संख्या आहे 1 2 3, म्हणजे 3 रोज आहेत आणि कॉलम्स पण 3 आहेत. 3 रोज आणि 3 कॉलम्स. हे जे मी लिहिलेलं आहे ना, याला म्हणतो आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए. आणि जो मॅट्रिक्सचं नाव दिलेलं आहे ते नाव नेहमी कॅपिटल लेटर्सने आपण घेत असतो. हे जे आहे ते नेहमी कॅपिटल लेटर्स ने दाखवत असतो. म्हणजे कोणताही मॅट्रिक्स असेल त्याला नाव जर द्यायचं असेल तर ते नाव आपण कॅपिटल लेटर्सने दाखवू शकतो. याच्यामध्ये काय काय पाहिलेलं आहे बेसिक माहिती. आपण रोज असतात, कॉलम्स असतात, हे ठीक आहे, परंतु प्रत्येक एलिमेंटची पोझिशन फिक्स असते. याच्यामध्ये सपोज मी हा जर 1 हा 2 जर घेतलेला असेल तर हा 2 कोणत्या पोझिशनला आहे हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. हा 2 आहे सेकंड रो आणि थर्ड कॉलम या पोझिशनला. म्हणजे 2 ची पोझिशन असेल, हा स्मॉल ए म्हणजे त्याची पोझिशन दाखवण्यासाठी आपण घेऊ शकतो. स्मॉल एलिमेंट्स आपण नेहमी किंवा स्मॉल लेटर्स आपण नेहमी एलिमेंट्स दाखवण्यासाठी घेत असतो. आता या ए ची पोझिशन दुसऱ्या रोला आहे आणि तिसऱ्या कॉलमला आहे, म्हणजे A 2 3 ही या 2 ची पोझिशन झाली. म्हणजे कुठलाही एलिमेंट जर घ्यायचा असेल तर त्याचा पर्टिक्युलर ऍड्रेस आपण लिहित असतो, तो ऍड्रेस आपण इथे लिहित असतो. फॉर एक्झाम्पल जर समजा मी A 3 2 लिहिलं तर याचा मिनिंग काय असेल, असा एलिमेंट आपल्याला याच्यामध्ये शोधायचा आहे जो एलिमेंट तिसऱ्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये प्रेझेंट असेल. तिसऱ्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट आहे 1, म्हणजे किंमत असेल 1. या प्रकारे आपण कोणताही एलिमेंटची पोझिशन शोधू शकतो किंवा पोझिशन दिलेली असेल, ऍड्रेस दिलेला असेल तर तो एलिमेंट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. या साऱ्या गोष्टी तुम्हाला इयत्ता 11 मध्ये झालेल्या आहेत. फक्त आपण हे थोडं बेसिक पहिल्या लेक्चर मध्ये पाहूया, त्याच्यानंतर आपण 12वीच्या टॉपिक कडे जाणार आहेत. याच्यामध्ये काय अडचण नसेल तुम्हाला, ठीक. याच्यानंतर आपण शिकूया टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. इयत्ता 11 मध्ये आपण हे टाइप्स पण पाहिलेले आहेत. सर्वात अगोदर मी टाइप्स लिहितोय, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. आता हे जे टाइप्स आहेत ते टाइप्स ऑर्डरवर आणि एलिमेंटवर डिपेंड असतात. पहिलं टाइप लिहितोय मी रो मॅट्रिक्स. सेकंड टाइप आहे कॉलम मॅट्रिक्स. थर्ड आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे फोर्थ रेक्टेंग्युलर. रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे डायगोनल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्केलार. नेक्स्ट आहे युनिट किंवा त्यालाच आपण आयडेंटिटी म्हणत असतो, आयडेंटिटी. नेक्स्ट आहे झिरो. झिरोलाच आपण काय म्हणतो, नल, नल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण हे 8 झाले. त्याच्यानंतर आपण शिकूया 9 अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपण अप्परच्या नंतर शिकलेलो आहोत लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट असेल सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे स्क्यू सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याच्यानंतर आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स.
याच्यानंतर पण आहे निलपोटेंट आहे, ऑर्थोगोनल आहे, परंतु इयत्ता 12वी मध्ये इतके मॅट्रिक्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सर्वात पहिला जो लिहिलेला आहे ना रो मॅट्रिक्स, याच्यामध्ये डेफिनेशनच आहे किंवा शब्दामध्येच आपण सांगू शकतो. तो रो मॅट्रिक्स म्हणजे काय असेल, फक्त एकच रो प्रेझेंट पाहिजे तर आपण म्हणतो रो मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल A इक्वल्स टू फक्त एकच रो असेल तर त्याला आपण म्हणणार आहे रो मॅट्रिक्स. 1 2 3 4 रो एक आहे आणि कॉलमची संख्या किती आहे 4. 1/4 चा हा रो मॅट्रिक्स आहे. इन जनरल आपण रो मॅट्रिक्स या पण फॉर्मॅट मधला म्हणू शकतो. अ मॅट्रिक्स इन विच ऑर्डर इज 1/m. असा मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर 1/m आहे या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार रो मॅट्रिक्स म्हणणार. त्याच फॉर्मॅट मध्ये कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन तुम्ही सांगू शकतो. कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन असेल ओन्ली वन कॉलम जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार कॉलम मॅट्रिक्स. बी लिहितो मी 1 2 3, याच्यामध्ये एकच कॉलम प्रेझेंट आहे, रोची संख्या 3 आहे, म्हणजे हा जो आहे 3/1 चा कॉलम मॅट्रिक्स आहे. कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर नेहमी असेल n/1, n रोज आणि 1 कॉलम, फक्त ओन्ली 1 कॉलम प्रेझेंट असेल तर त्याला म्हणणार आपण कॉलम मॅट्रिक्स. याच्यानंतर आपण पाहणार आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर म्हणजे काय, लांबी रुंदी सारखी. त्याच टाइप मध्ये इथे लांबी रुंदीचा मीनिंग होतो रोजची संख्या आणि कॉलमची संख्या. जर रोजची संख्या आणि कॉलमची संख्या सारखी येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4. मित्रांनो याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एकूण रोजची संख्या आहे 2 आणि कॉलमची संख्या पण आहे 2, म्हणजे 2/2 चा हा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. त्याच्यानंतर आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर म्हणजे काय, जो मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स नाही. स्क्वेअर मॅट्रिक्स नाही म्हणजे काय, रोजची संख्या आणि कॉलमची संख्या जर सारखी नसेल तर त्याला आपण म्हणणार रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. लिहितो मी इथं 1 2 3 4 0 1. रेक्टँग्युलर आहे कारण हा स्क्वेअर नाही, याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि एकूण कॉलमची संख्या आहे 3. 2 रोज आणि 3 कॉलम्स असतील तर हा मॅट्रिक्स झाला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल म्हणजे काय असेल, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 असतील. मी इथंच थोडं सेटअप करतो हे. असा स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर तर पाहिजे डायगोनल मध्ये, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील. म्हणजे नॉन डायगोनल हा झाला डायगोनल. नॉन डायगोनल एलिमेंट 0 म्हणजे हा 0 असेल, हा 0 असेल, हा 0 असेल, हा 0 असेल, हा 0 आणि हा 0. डायगोनल सोडून जे बाकी एलिमेंट शिल्लक आहेत ते एलिमेंट्स असतील 0. यालाच आपण डायगोनलला पण या फॉर्मॅट मध्ये पण लिहू शकतो. Aij is equal to 0 for all I is not equal to j. मॅथमॅटिकली डिफाइन केलेला आहे मी. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये aij ची किंमत 0 असेल आणि i आणि j जेव्हा डिफरंट असतील तेव्हा. म्हणजे जर मी a12 लिहिलं तरी किंमत ऑब्विसली 0 असणार आहे कारण i आणि j ची किंमत इथे डिफरंट आहे. जर इथं 22 लिहिलं तर ही 0 असेल असं काय सांगू शकत नाही. 0 असेल तरी डायगोनल येईल, नसेल तरी डायगोनल येईल. याच्यामध्ये फक्त बेसिक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे असा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो ज्याच्यामध्ये नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 असतील. याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे असा डायगोनल मॅट्रिक्स असतो ज्याच्यामध्ये सारे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सेम असतील. हे बघा, हा तर डायगोनल आहेच. डायगोनल सोबत सारे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सारे कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजे 2 2 2 आपण या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स काय असतील, 0 असतील. म्हणजे असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सारे डायगोनल एलिमेंट्स सेम असतील त्याला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे असा स्केलर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट्स 1 असेल. ठीक आहे, म्हणजे असा डायगोनल एलिमेंट्स किंवा असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सारे डायगोनल एलिमेंट्स 0 असतील, सारे डायगोनल एलिमेंट्स 1 असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स असतील 0. याला आपण म्हणणार युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. याच्यानंतर मित्रांनो 0 मॅट्रिक्स आपण डिफाइन करू शकतो. असा मॅट्रिक्स, फक्त मॅट्रिक्स म्हणतो, स्क्वेअर वगैरे काहीच नाही. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सारे एलिमेंट 0 असतील त्याला आपण म्हणणार 0 मॅट्रिक्स. मी इथे एक्झाम्पल लिहितोय z इक्वल्स टू 0 0 0 0 0 0. याच्यामध्ये जितके काही एलिमेंट्स आपण घेतलेले आहेत ते सारे एलिमेंट्स 0 आहेत. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. 2/3 चा हा नल मॅट्रिक्स असेल किंवा 0 मॅट्रिक्स असेल.
याच्यानंतर आपल्याला शिकायचं अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. मी एक्झाम्पल लिहितोय, त्याच्यानुसार आपण इव्हॅल्युएट करू शकतो, डिफाइन करू शकतो. अप्पर ट्रँग्युलर यू इक्वल्स टू डिफाइन करतो मी 1 2 3 0 2 5 0 0 1 3x3 चा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स नेहमी स्क्वेअर असतो आणि स्क्वेअर बरोबर अप्पर ट्रँग्युलर कधी म्हणतो आपण जेव्हा डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स बिलो द डायगोनल एलिमेंट्स 0 असतील त्याला आपण म्हणणार अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. किंवा इथं तुम्हाला लक्षात येईल पहा, हा जो ट्रँगल तयार होतोय एलिमेंट्सचा, हा जो ट्रँगल तयार होतोय ना, याच्यानुसार आपण डिफाइन करू शकतो अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आणखीन आपण याच्यामध्ये डेफिनेशन डेव्हलप करू शकतो. डेफिनेशन कसे असेल, हा जो एलिमेंट्स तुम्ही पाहिलं तिन्ही एलिमेंट्स, याची पोझिशन आहे A21, याची पोझिशन आहे A31, याची पोझिशन आहे A32. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात पहिला जो ऍड्रेस आहे तो 2 दुसऱ्यापेक्षा मोठा आहे, हा 3 1 पेक्षा मोठा आहे, हा 3 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्सची डेफिनेशन आपण अशी सांगू शकतो, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये Aij इक्वल्स टू 0 आहेत आणि I जे पेक्षा मोठा आहे. साधी सोपी डेफिनेशन आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 0 कधी असेल A21, जेव्हा 2 हा 1 पेक्षा मोठा असेल तेव्हा ही किंमत असेल 0. अदरवाइज Aij ची किंमत 0 असेल किंवा काही असू शकते. म्हणजे या ज्या किमती आहेत वरच्या त्या किमती 0 असतील किंवा 0 नसतील, परंतु डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स म्हणजे या टाइपचे एलिमेंट्स असतात. हे डिफाइन जे केलेले आहे ते डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स आहेत. हे सारे एलिमेंट 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. ठीक. याच्यानंतर लोअर ट्रँग्युलर काय असेल ते मी इथे लिहितोय. लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे असेल बिलो द डायगोनल ट्रँगल बनला पाहिजे, तेच लिहितो मी 1 0 0 2 1 0 3 2 1 3x3 चा आहे. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर बिलो द डायगोनल ट्रँगल तयार होतो, इथं अबोव डायगोनल ट्रँगल तयार होतो वर, म्हणून याला अप्पर म्हणणार आपण. आणि इथं इकडं म्हणजे बिलो द डायगोनल ट्रँगल तयार होतोय एलिमेंट्सचा, म्हणून याला काय म्हणणार आपण, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. याच्यामध्ये डिफाइन करायचं असेल तर असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये Aij इज इक्वल टू 0 पाहिजे आणि I ची किंमत J पेक्षा लहान पाहिजे. इथं जर आपण पोझिशन पाहिली तर हा आहे A12 एलिमेंट, A13 आणि हा आहे 23 एलिमेंट. म्हणजे पहिला एलिमेंट दुसऱ्यापेक्षा जर लहान असेल, हा आहे A13, हा आहे A फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2 आणि हा आहे A23. याच्यामध्ये जर आपण पाहिलं ऑब्झर्वेशन जेव्हा कराल आपण तेव्हा लक्षात येईल की पहिला जो ऍड्रेस आहे तो दुसऱ्यापेक्षा लहान आहे. म्हणजे Aij ची किंमत 0 पाहिजे जेव्हा I लेस दॅन J असेल. आता 0/0 चा जर घेतला आपण, हा 0 0 0 0, तर काय काय असेल, हा स्क्वेअर आहे, डायगोनल पण आहे, त्याच्यानंतर अप्पर आहे, लोअर आहे. अप्पर पाहताना हे पाहणार आपण, याच्या खालचे एलिमेंट 0 आहे, लोअर पाहताना याच्या वरचा एलिमेंट 0 आहे, अप्पर आहे, लोअर ट्रँग्युलर आहे. त्याच्यानंतर डायगोनल आहे, स्केलर आहे, आयडेंटिटी आहे का नाही, कारण का आयडेंटिटी मध्ये हे डायगोनल एलिमेंट्स 1 पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहूयात सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे पाहिलेला आहे असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट 0 असेल. असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट 0 असेल, 1 2 2 4 जर पाहिला आपण तर याचा डिटर्मिनंट किती येतो, 4 4 0. म्हणजे असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट 0 येतो त्याला आपण म्हणणार सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलरलाच आपण म्हणू शकतो नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्याच्यानंतर नॉन सिंग्युलरची डेफिनेशन काय असेल, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे हे आपण लिहू शकतो डिटर्मिनंट इक्वल टू 0 आणि हे असेल डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. जेव्हा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 असेल तेव्हा त्याला आपण म्हणणार नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलरच आपण म्हणू शकतो इन्व्हर्टिबल. इन्व्हर्टिबल का, कारण ज्याचा इन्व्हर्स निघतो त्याला आपण म्हणतो नॉन सिंग्युलर. कारण इन्व्हर्सची डेफिनेशन आहे, जर डिटर्मिनंटची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल तेव्हाच आपण त्याचा इन्व्हर्स इव्हॅल्युएट करू शकतो, काढू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मध्ये पाहायचं असेल, सिमेट्रिकच्या 2-3 डेफिनेशन साध्या आहेत. सिमेट्रिक म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये Aij इज इक्वल टू Aj असतं. आय ने जे आपण इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणजे समजा
A12 घ्यायचं असेल तर A12 ची किंमत A21 इतकी पाहिजे. हे फक्त रिव्हर्स झालेलं आहे पाहिजे. Aij इक्वल टू Aj आहे. मी तेच करतोय इथं. सिमेट्रिक मॅट्रिक्स लिहितोय 1 2 3 2 1 2 3 2 0. तुम्ही इथं पाहू शकता हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सारखा आहे, हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सारखा आहे, आणि हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते सारखे आहेत. कारण का इथं याचा जो ऍड्रेस आहे तो आहे A21 आणि याचा आहे A12. बरोबर. याच्यानंतर हा लिहितोय मी A31 आणि हा आहे A13. त्याच्यानंतर इथे लिहू शकतो मी याचा ऍड्रेस किती आहे, तिसरा रो आणि दुसरा कॉलम म्हणजे A32 इक्वल्स टू A23. हा 2 3 चा एलिमेंट आहे कारण दुसरा रो आहे तिसरा कॉलम आहे. म्हणजे आपण सांगू काय शकतो, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये Aij इक्वल टू Aj असेल त्याला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. ठीक आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसावा. किंवा आपण ट्रान्सपोज जेव्हा शिकू, ट्रान्सपोज म्हणजे काय, जेव्हा A इक्वल टू A ट्रान्सपोज असेल म्हणजे याची जर रोज आणि कॉलमची संख्या अदलाबदली केलेली असेल. अब तुम्ही अदलाबदली जर केली, समजा रो पहिला कॉलम लिहिला, दुसरा रो दुसरा कॉलम लिहिला, तिसरा रो तिसरा कॉलम जेव्हा लिहू तेव्हा सेम मला मॅट्रिक्स जर भेटत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिकची डेफिनेशन पण सेम आहे. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये Aij इज इक्वल टू मायनस Aji असेल. Aij इज इक्वल टू मायनस Aji असेल. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्क्यू सिमेट्रिक मध्ये Aii इज इक्वल टू 0 फॉर ऑल i. Aii म्हणजे काय, I लिहिले, Ij लिहिलेलं नाही. I म्हणजे काय, जर समजा मी I ची किंमत 1 लिहिली तर A11 ही किंमत 0 पाहिजे, A22 किंमत 0 पाहिजे, A33 किंमत 0 पाहिजे. सर्वात अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स तर पाहिजेच तो. याच्यामध्ये आपण लिहू शकतो या फॉर्मॅट मध्ये इक्वल्स टू Aii 0 म्हणजे सारे डायगोनल 0 पाहिजे. मी 3/3 चाच लिहिणार आहे. हा 0 घेतला, हा 0 घेतला आणि हा 0 घेतला. सर्वात अगोदर हे लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण स्क्यू सिमेट्रिक घेत असतो तेव्हा डायगोनलचे एलिमेंट्स नेहमी 0 असतील. आता याच्यानंतर पाहायचं आपल्याला Aij इक्वल्स टू मायनस Aji. Aij इथे 2 लिहिला, हा -2 आहे, हा 3 लिहिला, हा -3 आहे, आणि 1 लिहिला तर हा -1 असेल. या फॉर्मॅट मध्ये आपण हे लिहू शकतो. यालाच आपण म्हणणार स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. पोझिशन आपण पाहू शकतो, हा आहे A21, हा आहे A12. A21 इक्वल्स टू मायनस A12 लिहू शकतो आपण. याचा आणि याचं रिलेशन लिहिता येईल तुम्हाला. याच्यामध्ये फक्त मायनसचा फरक आहे, याच्यामध्ये फक्त मायनसचा फरक आहे. याला म्हणणार आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय, समजा कोणताही एखादा मॅट्रिक्स जर दिलेला असेल A इक्वल्स टू 1 2 3 1 0 1, याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काही कॉलम्स इंटरचेंज करायचे. म्हणजे A ट्रान्सपोज इक्वल्स टू पहिला रो मी पहिला कॉलम लिहितोय 1 2 3, दुसरा रो दुसरा कॉलम लिहितोय 1 0 1. याच्यामध्ये 2 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, आणि याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणजे रोज आणि कॉलम्स जर इंटरचेंज केले तर तयार होणारा जो मॅट्रिक्स असतो तो असतो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इतके सारे मॅट्रिक्सचे टाइप्स आहेत.